नमस्कार. हे बघा, मी ही केली आहे कोथिंबिरीची भाजी. आपण कोथिंबिरीच्या वड्या करतो ना, अगदी त्याच चवीची भाजी. आणि ही मुगाच्या डाळीची मेथी घालून आमटी. अजून तरी कोथिंबीर खूप छान येते आहे, पण नेहमी म्हटलं कोथिंबीरच्या वड्या करण्यापेक्षा यावेळेस त्याच चवीची भाजी करू, म्हणून मी ही भाजी केली. त्याकरता पॅनमध्ये मी फोडणी केली. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, हळद, हिंग भरपूर घातला आणि तीळ घातले, छान लागतात म्हणून. आणि नंतर ही कोथिंबीर धुवून घातली. ती काही चिरली नाही, काही नाही, मी तशीच धुवून घातली. आणि थोडीशी परतून झाल्यावर बघा, ती कमी झाल्यानंतर मग मीठ घातलं, मसाले घातले सगळे. लाल तिखट घरचा मसाला होता तो घातला आणि ते थोडंसं परतून घेतलं. त्याच्यानंतर जिरे आणि धन्याची पावडर घातली आणि चाट मसाला घातला आणि थोडंसं परतलं. या भाजीला वेळ लागत नाही, फक्त थोडंसं पाणी थोडंसं कमी होईपर्यंत, आटेपर्यंत वाट बघितली आणि पूर्ण सुकल्यानंतर त्याच्यामध्ये हे बघा डाळीचं पीठ घातलं आणि त्यानंतर थोडंसं वरून तेल घातलं, कारण का खाली चिकटू नये ना, म्हणून मग तेल घातलं आणि मंद गॅसवर मी भाजी व्हायला ठेवली. आणि नंतर इकडे मी आमटीची तयारी केली. त्याच्यामध्ये मी फोडणी केली एका पातेल्यात, जिरे, मोहरी आणि भरपूर लसूण घालून फोडणी केली. आणि हे मुगाची डाळ शिजली होती ना मेथी घालून, ती घातली. लसूण जरा जास्तच घालायचा, कारण का ना मेथी किंवा मूग हे असतं ना, ह्याला लसूण जास्त घातलेला खूप छान लागते आमटी. मी नेहमी लसूण जास्तच घालते. त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये मीठ घातलं, गोडा मसाला, तिखट घातलं आणि कोथिंबीर. अशी आमटीसुद्धा झाली. इकडे बघा, मंद गॅसवर ही भाजीसुद्धा झाली. नंतर वरून भरपूर तीळ घातले. बघा, भाजी रेडी झाली. इतकी छान झाली होती ना, अगदी वडी करतो ना त्याच चवीची झाली होती. आणि बघा, ही सर्व केली. इकडे मुगाची आमटी, मेथी घातलेली आणि भाजी. कशी वाटली नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.